लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पैठणच्या नाथसागरात पुन्हा लहान बाळाचा आढळला मृतदेह। 2 दिवसात 2 मृतदेह, पोलिसांसमोर मोठे आव्हान। बातमी आहे पैठण येथून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या नाथसागरात पुन्हा एकदा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की 2 दिवसांपूर्वी म्हणजेच दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 9 वाजेदरम्यान जायकवाडी धरणातील जालना पंप हाऊस जवळ एका 25 ते 30 वय असलेल्या महिलेचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून आणि त्याला भला मोठा दगड बांधलेल्या अवस्थेत मिळाला होता। या घटनेचा सुगावा लागत नाही तेच आज दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास याच परिसरात नाथसागर जायकवाडी धरणाच्या पाण्यामध्ये साखळी क्रमांक 42 मध्ये एक पुरुष जातीचे अंदाजे 1 ते 2 वर्ष लहान बाळाचे प्रेत सापडले आहे। त्याच्या अंगात आकाशी रंगाची फुलबाह्यांची टी-शर्ट ज्यावर गँगस्टर 89 माय स्टाईल असे लिहिलेले आहे। उजव्या हातामध्ये काळा धागा बांधलेला आहे। डाव्या हातामध्ये काळे आणि पांढरे मणी असलेला धागा बांधलेला आहे। डाव्या पायात काळा धागा बांधलेला आहे। कमरेला काळा करदोरा बांधलेला आहे। या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालय घाटी येथे शीतगृहात राखून ठेवण्यात आला आहे। तसेच या मृतदेहाबाबतची खबर विनोद जवाहरलाल पवार नाथसागर सुरक्षा रक्षक राहणार जायकवाडी उत्तर पैठण यांनी पोलिसांना दिली आहे। यावरून पोलीस ठाण्यात पैठण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बुरकुल हे करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.